असं हे सत्वगुणाचं सगळं कौतुक इथे केलेलं आहे. आणि मग या सत्वगुणाने रज आणि तम यांचा पराभव कसा करावा तेही समर्थ आपल्याला इथे सांगतात की रजोगुण आणि तमोगुण टाकण्याला समर्थांनी एकच उपाय सांगितलेला आहे. आणि तो उपाय म्हणजे उपाय एक भगवत भक्ती. भगवत भक्ती हाच एक उपाय आहे. त्यांनी सांगितलं आहे की काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अर्पुनी या मने सार्थक करावे. यथानुशक्ती दान पुण्य परिभगवंती अनन्य सुखदुःखे परिचिंतन देवाचेची करावे. आदी अंती एक देव मध्येची लाविली माव म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा. किती सुंदर अर्थ सांगितला ह्याच्यामध्ये की कायेने वाचेने आणि मनाने पान फूल फळ पाणी आहे ना, आपल्या गीतेमध्ये आहे पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती 9व्या अध्यायात आहे. तेच इथे सांगितलं आहे की पान असो फूल असो फळ असो साधं पाणी सगळीकडे मिळतं, कुठेही दुर्मिळ नाही पाणी. मग मनापासून हे सगळं ईश्वराला एखादं काहीतरी ह्याच्यातलं ईश्वराला अर्पण करावं, पण ते भक्तिपूर्ण अंतःकरणाने अर्पण करावं. आपणास शक्य असेल तेवढे दान करावे, पुण्यकर्म करावे, परंतु भगवंताशी अगदी अनन्य असावे. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. की तो म्हणतो की तू फक्त माझ्याशी अनन्य राहा, परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच या जगामध्ये त्राता नाही अशी ज्याची बुद्धी झालेली असते. त्याचं सर्व काही परमेश्वरच करतो. संसारामधील सुखदुःखे भोगीत असता फक्त भगवंताचे चिंतन करावे. या दृश्य विश्वाच्या आधी आणि नंतर एक देवच शिल्लक राहतो, मध्ये तेवढी ही माया दिसते. म्हणजे हे जे जग आहे ही जे आपल्याला दिसतंय ती सगळी माया आहे. याच्या आधी काय होतं परमेश्वरच, आणि हे सृष्टीचा जेव्हा प्रलय होणार आहे तेव्हा ही माया जाऊन परत उरणार काय आहे तर परमेश्वरच. म्हणून त्यांनी सांगितलं की त्या मायेला खरं न मानता भगवंतावर पूर्ण भरोसा ठेवावा. असं सगळं वर्णन यांनी केलेलं आहे रामदास स्वामींनी सत्वगुणाचं. नंतर भागवतामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाने वर्णन केलेलं आहे पुष्कळच. धर्म कुठला श्रेष्ठ? ज्या धर्माच्या पालनाने सत्वगुण वाढतो तो सर्वश्रेष्ठ धर्म आहे. म्हणजे या ठिकाणी धर्म म्हणजे मुस्लिम किंवा हिंदू किंवा शीख ईसाई असा कुठलाही धर्म नाही आहे. तर यांनी सांगितलं की भक्तियुक्त अंतःकरण भक्ती हाच धर्म सांगितलेला आहे या ठिकाणी. की मनुष्य जन्माला येऊन काय करावं, आपला स्वधर्म करावा. तर आपला स्वधर्म म्हणजे आपण म्हणतो की आपल्या वाट्याला आलेलं कर्म, ते तर आपल्याला संसारात पडल्यानंतर येतच आपल्या वाट्याला. पण आधी आपण मनुष्य जन्माला आलो तर मनुष्य जन्माला येऊन भक्ती करणं, भगवंताची भक्ती करणं हे आपलं प्रथम कर्तव्य, स्वधर्म आहे हा आपला, असं सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या धर्माच्या पालनाने सत्वगुण वाढतो तो सर्वश्रेष्ठ धर्म आहे. तो धर्म रजोगुण आणि तमोगुण यांचा नाश करतो. ज्यावेळी रजतम नाश पावतात त्यावेळी त्यांच्यामुळे निर्माण होणारा अधर्मही नाश पावतो. जेवढं वाचू तेवढं कमीच आहे एवढं सत्वगुणाबद्दल. म्हणजे शेवटी त्यांनी सांगितलं आहे की सत्वगुण हा ईश्वराचे दर्शन घडवतो. आत्मसाक्षात्कारपर्यंत जर जायचं असेल तर सत्वगुणाची वृद्धी झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं, सत्वगुण कसा वाढावा, तर सात्विक ग्रंथांचं वाचन करावं, शास्त्रांचं श्रवण करावं. त्यामुळे धर्माची वृद्धी होते आणि धर्माच्या वृद्धीने अंतःकरण शुद्ध होते आणि त्यामुळे आत्मतत्वाचे ज्ञान होते. त्यांनी उदाहरण दिलं आहे, बांबूच्या घर्षणाने वनाला आग लागते आणि वनाला जाळून नंतरच शांत होते. त्याप्रमाणे हे शरीर गुणांच्या वैषम्याने निर्माण होते. सत्व रज तम हे कमी अधिक प्रमाणात असतात ना, म्हणून हे शरीर निर्माण झालं आहे. पण विचारद्वारा मंथन केल्यानंतर विवेकाने वैराग्याने त्यातून ज्ञानाचा अग्नी प्रज्वलित होतो आणि तो समस्त गुणांना भस्म करून शांत होतो. जसं बांबूच्या घर्षणाने वनाला आग लागते आणि सगळं भस्म होऊन जातं, त्याप्रमाणे ज्ञानाचा अग्नी जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा समस्त गुणांना भस्म करून शांत होतो. आणि हा तात्पर्य काय की सत्वगुणच ईश्वराचे दर्शन घडवतो.
असा हा जो वाढणारा सत्वगुण आहे याचं वर्णन सगळं आता या श्लोकामध्ये त्यांनी केलं आहे मागच्या. आणि आता सत्व आणि तम यांच्यावर मात करून वाढणाऱ्या रजोगुणाचं वर्णन केलेलं आहे. रजोगुणाचं पण वर्णन छान आहे, ते आपल्याला पटतं कारण आपण रजोगुणातच वावरणारे असतो. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशमस्पृहा रजस्ये तानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. हे अर्जुना, रजोगुण वाढला असता लोभ वाढतो. लोभ आणि प्रवृत्ती म्हणजे सांसारिक कर्मे आणि सर्व प्रकारच्या कर्माचा स्वार्थबुद्धीने आरंभ, आणि मग त्याच्यामुळे अशांती अर्थात मनाची चंचलता, विषयभोगांची लालसा, हे सगळं रजोगुणामुळे होतं. लोभ, प्रवृत्ती, आरंभ आणि स्पृहा म्हणजे इच्छा, ह्या सगळ्या वाढतात. या श्लोकामध्ये रजोगुणाचे 4 दोष सांगितले आहेत. अग्नीला कितीही खायला घातले तरी त्याची भूक शमत नाही, त्याप्रमाणे रजोगुण हा साक्षात भस्मासुरच म्हटलं आहे त्यांनी. रजोगुणाचे वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात की तमोगुण हा अधमस्थिती आहे, पण रजोगुण हा मध्यम स्थिती आहे. रजोगुणामध्ये काय करतात लोक बघा, काय त्याचं लक्षण आहे की चांगलं खावं, चांगलं जेवावं, चांगलं ल्यावं, चांगलं नेसावं, इतकंच काय पण दुसऱ्याचं पण मलाच मिळावं. आणि या भावनेला समर्थांनी रजोगुण म्हटलेलं आहे. म्हणजे या रजोगुणामध्ये भौतिक आसक्ती, यश, कीर्ती, द्रव्याची लालसा, हा सगळा रजोगुण आहे. धर्म, दान, जप, ध्यान, पाप, पुण्य यांची अजिबात तमा न बाळगणे, तीर्थस्थानी न जाणे म्हणजे रजोगुण आहे. धनधान्य मिळवण्याची व ते साठवण्याची कृपण हाव म्हणजे रजोगुण आहे. मीच तरुण, मीच सुंदर, मीच बलाढ्य, मीच चतुर असा अहंभाव ज्याच्याकडे आहे तो रजोगुण आहे. मी आणि माझे एवढाच विचार करणारा तो रजोगुण आहे. दुसऱ्याचे सर्व जावे, माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण. हे समर्थाचे सांगणे सार्थच आहे. देही तिरस्कार आणि कामाचा विकार आणि पोटी कपट आणि मत्सर असणे म्हणजे रजोगुण आहे. आपल्या कुटुंबियाची नको इतकी ममता अंतःकरणात असणे हे सुद्धा रजोगुणाचेच लक्षण आहे. विनोदाची हाव, शृंगाराची आसक्ती, टवाळी, निंदा, करमणूक, उपभोग या सर्वांना समर्थांनी रजोगुण म्हटलेले आहे. द्रव्याची आत्यंतिक आसक्ती आणि मग नीचांची संगती, पैशापोटी शरीराचे चोचले पुरवणे, समर्थांनी या सर्वांना रजोगुण म्हटले आहे. नित्यनेम कुठलाही नाही, रजोगुणी माणूस नित्यनेम कुठलाही करत नाही, दुसऱ्याची उणीधुणी काढत बसतो. तस्कर विद्येचे ज्याला प्रेम असते, समर्थ म्हणतात देवकारणी लाजाळू, उदारा लागी कष्टाळू, प्रपंची जो स्नेहाळू तो रजोगुण. देवाचे नाव घेऊन परोपकारासाठी देह झिजवण्यास मानवाला लाज वाटते. देवाचं काय करायचं, माळ काय जपायची, पूजा काय करायची असं म्हणणारे अनेक लोक आहेत. पण पोटाची खळगी भरण्याकरता तो वाटेल ती पापे करण्यास प्रवृत्त होतो. प्रपंचाची त्याची आसक्ती कधी संपतच नाही. पक्वान्नाचा अतिहव्यास त्याला असतो. आज काय खाल्लं, कसं होतं, कसा होता पदार्थ, त्याच्यामध्ये इतका वेळ रमत राहणं म्हणजे ती आसक्ती आहे, तो रजोगुण आहे. शृंगारिक ते आवडे, भक्ती वैराग्य नावडे, कळा लाघवी पवाडे तो रजोगुण. थोडक्यात काय की वासनांच्या आसक्तीने मानवाला जन्म मरणाच्या फेऱ्यात पिळून काढणारा तो रजोगुण आहे. रजोगुणामुळे काय होतं, सतत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पण सत्वगुण कसं आहे की सत्वगुणामुळे पुढची पायरी ही मोक्षाची असते. ह्याचा आत्मज्ञान त्याच्यामुळे मिळू शकतं. पण रजोगुणामुळे तसं होत नाही. म्हणून रजोगुणाचे त्यांनी 4 दोष सांगितलेले आहेत या ठिकाणी. त्याच्यापैकी पहिला दोष आहे लोभ, दुसरा दोष आहे प्रवृत्ती, सुख, आराम, पैसा, चैन याच्याकडे प्रवृत्ती असणं. मनाची चंचलता आणि त्यामुळे सतत अभिलाषा, लालसा हे सगळे दोष रजोगुणाचे आहे. त्यांनी उदाहरण दिलं आहे की शेळी ज्याप्रमाणे कोणताही पाला ओरबडून खाते, चांगला वाईट काही बघत नाही ती, त्याप्रमाणे रजोगुणी मनुष्य आपल्या इंद्रियांना बरे वाईट विषय सरसकट चारतो.
रजोगुणी मानवाची विषयतृष्णा मनाच्या पुढे पुढे आशेची धाव घेते. परस्त्रीशी समागम झाला तरी ती गोष्ट त्याला शास्त्रविरुद्ध नीतिविरुद्ध वाटत नाही. तो रजोगुणी. कर्तव्य अकर्तव्य याचा विचार तो कधीच करत नाही. सकाम भावनेनेच तो कर्म करतो. काहीतरी मला याच्यातून फळ मिळालंच पाहिजे. आणि तोच या श्लोकामध्ये आरंभ म्हणून सांगितला आहे. लोभ प्रवृत्तीरारंभ. प्रवृत्तीचा आरंभ म्हणजे काय? सकाम भावना. मनाच्या चंचलतेचे नावच अशांती आहे आणि कोणत्याही प्रकारच्या सांसारिक पदार्थांना आपल्यासाठी आवश्यक मानणे म्हणजे स्पृहा आणि लालसा होय. आता या ठिकाणी एक अतिशय छान एक प्रसंग त्यांनी सांगितला आहे की रजोगुणातून निर्माण होणारी लालसा सत्वगुण वाढवून नाहीशी करता येते. याचं एक उदाहरण त्यांनी दिलं आहे की रजोगुण जरी असला तरी तो आपण कमी करू शकतो आपल्या विचारांनी, भगवंताच्या सान्निध्याने, भगवंतावरच्या प्रेमाने तो कमी करू शकतो. तर त्याच्यासाठी आंध्र प्रदेशामधले एक थोर संत होते. पोतन्ना असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या चरित्रामध्ये एक सुंदर प्रसंग आलेला आहे. पोतन्ना हे कोण होते? तेलुगू भाषिक होते आणि त्यांनी तेलुगू भाषेमध्ये भागवत लिहिलं आहे. भागवताचा अनुवाद त्यांनी तेलुगू भाषेमध्ये केलेला आहे. मग विविध गावांमधून, तेलंगणामधून अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येत आणि तेलुगू भागवत यांनी कसं लिहिलं आहे ते ऐकण्यासाठी म्हणून ते त्याचं कथा सांगत असत. ते ऐकायला अनेक लोक यायचे आणि मग त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. मग त्यावेळेसचा जो राजा होता त्यालाही असं वाटलं की असा अलौकिक कवी आपल्या राजसभेत असावा. असा रससिद्ध कवीला वेगवेगळ्या राजांची निमंत्रणं येऊ लागले. पण हे जे पोतन्ना होते हे कसे होते? सत्वगुणी होते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अभिलाषा, लालसा, स्पृहा किंवा कीर्ती मिळावी, माझं नाव व्हावं या गोष्टींचा त्यांना लवलेशही नव्हता. पण त्यांचा जो एक मेहुणा होता, बायकोचा भाऊ, श्रीनाथ त्याचं नाव, तो स्वतःही कवी होता आणि त्याची प्रतिभा कशी होती? तर तो शृंगारिक गाणे करायचा, शृंगारित लावण्या लिहायचा आणि त्याला अजिबात आवडायचं नाही की हे पोतन्ना भागवतावर यांनी विवेचन केलेलं आहे, भागवताचं भाषांतर तेलुगूमध्ये केलेलं आहे, हे त्याला अजिबात आवडायचं नाही. त्याचा आपला वेगळाच मार्ग होता. पण एकदा काय झालं की राजाच्या जेव्हा कानावर गेलं हे की हे पोतन्ना जे आहेत हे एवढे मोठे कवी आहेत आणि एवढं सुंदर त्यांनी भागवत लिहिलेलं आहे, तर हा श्रीनाथ त्यांच्या ओळखीचा दरबारात नेहमी जायचा यायचा. तर त्यांनी त्या श्रीनाथाला सांगितलं की अरे त्या पोतन्नांना आपल्या घरी आपल्या राजसभेमध्ये घेऊन ये, आपण त्याचा आदर सत्कार करू त्याला, आणि तू जर त्यांना इकडे आणलंस मी तुला भरपूर धन देईल. झालं. त्याच्या मनामध्ये लालसेने जन्म घेतला आणि तो आला आपल्या, आधी तो नावं ठेवायचा ह्यांना, पण नंतर तो त्यांच्याशी गोडीगोडीने बोलायला लागला आणि त्यांना म्हणाला की चला तुम्ही राजसाहेबांनी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि तुम्ही तुमची भागवत रचना राजसिंहासनाला अर्पण करा. आणि यांना ते अजिबात आवडत नव्हतं, यांना ते करायचं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये इतकं वाईट वाटत होतं की आता मी काय करू. त्यांची मनापासून अजिबात तसं करण्याची इच्छा नव्हती आणि हा तो धनासाठी आसुसलेला होता की मला एवढं धन मिळणार आहे त्यामुळे मी यांना तिथे घेऊनच जाणार, असं याच्या मनाने घेतलं होतं. मग आता काय करायचं? मग एकदा ते असेच देवाच्या पुढे बसले आणि अतिशय दुःख झालेलं होतं त्यांना. आणि त्या पोतन्नानी त्या श्रीनाथांनी राजकृपेचं रसभरीत वर्णन यांच्या पुढे केलं आणि राजाकडे आपण जाऊ असा आग्रह धरला. यांना अतिशय दुःख झालं आणि तशा भावावस्थेमध्ये ते देवापुढे जाऊन बसले आणि डोळे मिटून घेतले आणि देवाची प्रार्थना त्यांनी केली की काय करू मी आता, असा प्रसंग माझ्या जीवनात आलेला आहे. तर ते सांगतात असं की साक्षात सरस्वती त्यांच्यापुढे प्रगट झाली म्हणे आणि तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. आणि इथे त्यांनी तेलुगू भाषेमध्ये लिहिलेलं आहे, त्याचं भाषांतर वाचते मी, की ते म्हणतात की देवी शारदे, काजळ घातलेल्या तुझ्या डोळ्यातून हा अश्रुपात का बरे होतो आहे? तुझे कमलमुख असे म्लान का झाले आहे? कसले दुःख झाले आहे तुला? समजलं मला, मी माझा भागवत ग्रंथ राजाला अर्पण करीन म्हणून तुला दुःख झाले आहे. सरस्वती माते, नको अशी कष्टी होस, मी तसे करणार नाही, असं ते म्हणतात. म्हणजे त्यांची भावावस्था
आणि माझी शारदा राजाच्या गळ्यात कधीही पडणार नाही. त्यांना तो राजाश्रय नको होता, त्यांना ते नको होतं. म्हणजे त्यांना असं मनामध्ये वाटलं की आपण फार मोठा अपराध करत होतो याची जाणीव त्यांना झाली आणि मनाचा निश्चय करून प्रलोभनाला बळी न पडता राजकुंडाच्या राजाला त्यांनी विनम्रपणे नकार दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलं की रजोगुणाचे दोष टाळता येतात. सत्वगुण जर बळावला तुमचा तर रजोगुणामुळे निर्माण झालेला दोष त्यांनी टाळला त्या ठिकाणी, असं या इथे आपल्याला सांगितलं आहे त्यांनी या विशेष प्रसंगातून.